नाही नाही, अहो मी तर हे म्हणत होते की विक्रांत सरांच्या अंडर मेंटेनन्स डिपार्टमेंट आहे ना, मग त्यांना लवकर शोधता येईल की कोणी बंद केलंय ते. हो ना विक्रांत सर? असं पूर्ण बोल ना तू. आणि हा विक्रांत महाडिक जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत काहीही मुद्दाम करायची हिंमत इथे कोणातच नाहीये. त्याच्यामुळे ना हे असले तर्कवितर्क नको लावत जाऊस. अहो सर मी खरंच सांगते, तुम्ही माझं ऐकून घ्या. खरंच त्या दिवशी प्रूफ दे, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवू. आहे का काही पुरावा? नाही सर, आत्ता तरी नाहीये. बघितलं सर, पुरावा नाहीये हिच्याकडे. राणी तो कोरडे तुला उगाच आगाऊ बोलत नसतो. हा तुझा असता स्वभाव आहे ना, त्याच्यामुळे तू तोंडगाशी पडतेस. बोनकडे बघून कीव येते. आणि आबासाहेबांचा शब्द आहे ना म्हणून तू या कंपनीत आहेस राणी, नाहीतर तुझ्यासारख्या ना आम्ही. बस एवढं इथे सांगायला आली आहे म्हणजे नक्कीच तिला कोणावर तरी शंका आली असणार. मे बी शी वुड हॅव गॉट सम क्लू. ती जी काही बोलते त्यात जर तथ्य असेल तर? सर तुम्ही कुठे हिच्यावर विश्वास ठेवताय? आता म्हणाली ना हिच्याकडे पुरावे नाहीयेत म्हणून. आणि मुळात तसं काही झालेलंच नाहीये. आणि काही झालं असेल तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी मी घेतो. माझ्या अंडर आहे ते डिपार्टमेंट. मला असं वाटतं सर आता आपण आपल्या नवीन ऑर्डर्सकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. हॅलो, तुझं काय झालं ना? चल निघ. सर आपण जाऊया. हो. आज तुम्हा दोघांमुळे मरता मरता वाचलोय मी. साहेब असं कसं म्हणताय तुम्ही? तुम्ही सांगाल तसं करतोय ना. आता आमची काय चूक आहे याच्यात? ती 1.5 दमडीची राणी तुमच्या आडवी येतेच कसे? फॅक्टरीतली छोटी छोटी गोष्ट तिला कशी कळते? इंद्राच्या जवळ ती कशी जाते? काहीच कळत नाही साहेब. आजपर्यंत कंपनीत आम्ही भल्या भल्यांना धक्क्याला लावलं. कोण कुठली कालची पोरगी नडती ना. अहो साहेब, तिची जिरवायचा लय प्रयत्न केला. एक नंबरची आगाऊ पोरगी होती, एकदम खवाट. वाटतच नाही हो साहेब ती. राणीचं कौतुक ऐकायचे पैसे घेता तुम्ही? त्याचे पैसे घेता? त्या राणीचा काहीतरी सूक्ष्म मोक्ष लावा. साहेब तुम्ही काळजीच करू नका. तिचा बरोबर बंदोबस्त करतो मी. काही ना काहीतरी करतो, बंदोबस्त करतो, सूक्ष्म मोक्ष लावतो. करा काहीतरी. आता मी सांगेन तेवढंच करायचं. कमला का? हो बोला साहेब. ती राणी 2 दिवस घराच्या बाहेर पडता कामा नाहीये. आणि फॅक्टरीत तर त्याहून दिसता कामा नाहीये. होय साहेब, ती आता नाही दिसणार. तुम्ही काही बी काळजी करू नका. आम्ही सगळे मिळून तिची चांगलीच जिरवतो. चला निघा. राणी, झाला काय ग स्वयंपाक? हा अगं कमला का, मला माहितीये तू का आलीये. भाडं थकलंय ना, पण आता तू एवढे दिवस थांबली तर अजून थोडे दिवस थांब. अगं माझा पगार झाला ना, तुझं भाडं मी लगेच देते. ते जरा बुवांची पण नोकरी गेली ना, पण त्यांना नवीन नोकरी पण लागली. पण ना त्यांचा पण पगार अजून आला नाही. आमच्या दोघांमधलं कोणाचा बी पगार आला ना, तुझं भाडं लगेच देतो. राणी, हेच ओळखलीस काय ग मला? अगं भाडं मागायला नाही आलो मी. मग तुला काय वाटलं? कमला का फक्त भाडंच मागायला येते वय? अगं तुझ्या आईची तब्येत ठीक नाही ना, मग जाता जाता चौकशी करून जाऊया म्हणलं. त्याचं काय आहे, तुझी आई माझी जुनी मैत्रीण आहे आणि तुझी लई काळजी वाटते बघ मला. म्हणून म्हणलं जाता जाता चौकशी करून जावं. सुरकी आहे का घरात? आहे ना. थांबा मी आईला बोलवते. राणी थांब. हे बघ, तिच्या संग मी नंतर बोलीन, पण वाईस तुझ्या संग बी बोलायचं होतं. हा मग बोल ना. त्याचं काय आहे, उद्या इंद्रजित साहेबांच्या बंगल्यावर तुझी ड्युटी लावल्या. म्हणजे तुला तिथं साफसफाईचं समजा काम करायचंय आणि त्यांच्या घरचं बी काम करायचंय. अगं
पण मी फॅक्टरीत काम करते. मी त्यांच्या घरी कसं काय? अगं हो, पण ते घर आणि फॅक्टरी दोन्हीचं बी कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे आहे ना व. मग आता तू माझ्या हाताखाली काम करत्यास म्हणल्यावर तुला तिथं काम करायलाच पाहिजे की. आणि काय झालंय अगं, एक बाई काम करणारी लय आजारी आहे ना व, म्हणून तर तुझी ड्युटी लावली आहे तिकडं. अगं कमलाक्का, पण मी काय तुमच्या डिपार्टमेंटला काम करत नाही. अगं हे साफसफाई माझं काम नाहीये. ते तर इंद्र सरांनी मला शिक्षा दिली म्हणून मला हे करावं लागतंय. होय ना, शिक्षा दिल्या ना व. मग आता शिक्षा दिल्या म्हणल्यावर भोगायला तर पाहिजेच की. म्हणजे काय, शिक्षा झालेल्यांनी हे कुठं कसं काय असले प्रश्न विचारायचे नसतात बघ. मी काय करणार नाही, मला काय जमणार नाही असं काय बोलायचा हक्कच नसतोय बघ. मालक काय सांगतील की नाही ते करायलाच लागतं. आणि हा, तुला बी ते करायला लागेल. हे बघ, मी करणार नाही. हा, मला जमणार नाही कमलाक्का. आणि वाटल्याच ना, मी इंद्रजित सरांशी बोलते. बोल. म्हणजे तुला इंद्रजित साहेबांच्याकडे जाऊन विषय वाढवायचाच असेल तर वाढव विषय. तू इंद्रजित साहेबांच्याकडे बोल आणि मी तुझ्या आई संग बोलते. सुरगे का कमलाक्का? का ग, काय झालं? म्हणजे तुझ्या आईला बी कळू दे की ही महाराणी फॅक्टरीत काय काय काम करते ते. हा, बोलतो थांब सुरके. कमलाक्का इकडे. हे बघ कमलाक्का, हा, यातलं माझ्या आईला काहीच कळलं नाही पाहिजे. हे बघ, तू महाडिक बंगल्यावर काम करायला जर तयार झालीस का नाही तर मी काय नाही सांगणार. म्हणजे हे समजा तुझ्या हातातच आहे ग. ठीक आहे, तुझे म्हणशील ते करायला तयार आहे मी. आता कशी शहाण्या पोरीवानी बोललीस बघ. पण कमलाक्का, आता मी तयार झाले तर माझ्या आईला नाही कळणार. तू माझं काम ऐकायला तयार झालीस तर तुझं हे गुपित आहे का नाही ते गुपितच राहील. बरं चल, येते मी. आणि हा, उद्या सकाळी लवकर बंगल्यावर जा आणि तिथली साफसफाई नीटनेटकी कर बरं का. आणि एक काम, तू इंद्रजित साहेबांनी काय सांगू नको आणि मी तुझ्या आईला काही सांगत नाही. कुणाच ठाऊक, अगं तू इथं जर चांगलं काम केलंस तर ह्या घरातच तुला आयुष्यभरासाठी परमनंट करतील. येतो मी. राणे, काय ग, कमलाक्का आवाज दिला होता ना मला.